मी ना हा पदार्थ करता वेळेस ना माझ्याकडून कुठे ना कुठेतरी मिस्टेक होतच होती. पण आज मी एकदम परफेक्ट पद्धतीने बनवला. तर खरं सांगू का, खरंच एक नंबर झाला होता. जसं काय मार्केटमधूनच विकत आणलाय, तर तो पदार्थ कुठला तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेलच. तर मग तो करायचा कसा तो देखील सांगते. सर्वात अगोदर ना जागेवरून उठायचं, मस्तपैकी लगेच पटकन किचनमध्ये यायचं आणि एक बाऊल घ्यायचा, म्हणजेच एक मोठंसं पातेलं घ्यायचं. त्यामध्ये साधारणतः 2 वाटी इथे मी पाणी टाकून घेतलंय. आपली जी रेग्युलरची वाटी असते तीच इथे वाटी घेतलेली आहे. 2 वाटी पाणी टाकायचं. त्यामध्ये चवीपुरतं मीठ, थोडीशी साखर आणि हळद टाकून घ्यायची. आता यामध्ये थोडंसं लिंबूसत्व टाकायचंय. तुमच्याकडे जर लिंबूसत्व नसेल तर लिंब असेल तर लिंबू थोडंसं पिळून टाका. अर्ध्या लिंबाला थोडं कमी इथे लिंबाचा रस घाला. आणि लिंबाचा रसही नसेल, त्याचबरोबर लिंबूसत्वही नसेल, तर मग काय करायचं, काही जरी नाही टाकलं तरी काही हरकत नाही. ते बघा, हे व्यवस्थितपणे अगोदर मिक्स करून घेतलं चमच्याने, म्हणजे त्यातील साखर पूर्णपणे विरघळून जाईल. आता त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे 2 वाट्या बेसन पीठ. 2 वाटी पाणी घेतलंय, तर 2 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. आता हे बेसन पीठ या पाण्यामध्ये एकदम व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं. हे परफेक्ट प्रमाण आहे. 2 वाटी पाणी, 2 वाटी बेसन पीठ. जर थोडंसं पाणी कमी जास्त झालं किंवा बेसन पीठ कमी जास्त झालं तर त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करू शकता, पण इथे काही गरज नाही. बघा, आता हे एकदम मिश्रण छान व्यवस्थितपणे झालेलं आहे. तर हे कशा पद्धतीने हवं ते तुम्हाला देखील सांगते, की म्हणजे दाखवते. तर बघा, असं विस्कन मी याला वरतून सोडत आहे, म्हणजे याचे असे टिपके असे पातळसर पडत आहेत. म्हणजे याच स्टेजमध्ये, म्हणजे याच पद्धतीने आपल्याला हवंय. जास्त घट्ट नको. जर तुम्ही जास्त घट्ट ठेवाल तर ते जे बॅटर आहे ते नंतर फुलणार नाही. त्यामुळे थोडंसं असं आपल्याला पातळसर ठेवायचं आहे. आता ना हे पीठ आपल्याला 10 मिनिटं भिजत ठेवायचं आहे. आता ते पीठ भिजत आहे तर आपण बाकीचे प्रोसेस करूया. तर इथे मी हे प्लेट घेतले आहेत. हे ढोकळा मेकर आहे, तर ते ढोकळा मेकरमध्ये मी हे बनवणार आहे. त्यामुळे ना अगोदर त्याला चांगलं तेल लावून व्यवस्थितपणे ग्रीस करून घेतलं. सगळं प्लेटला व्यवस्थितपणे तेल लावून घेतलं. आपलं पीठसुद्धा छान भिजलं गेलं. 10 मिनिटं झालेत. आता त्यामध्ये आपल्याला साधारणतः 2 चमचे ते आपल्याला तेल टाकून घ्यायचं. जो आपला पोहे खायचा चमचा असतो त्या चमच्याने 2 चमचे ते मी तेल टाकून चांगलं व्यवस्थितपणे याला मिक्स करून घेतलं. आता ते इनोचं पॅकेट घेतलं आहे. हे इनोचं सगळं पॅकेट यामध्ये आपल्याला ओतून घ्यायचं आहे. सगळं पॅकेट इथे आपल्याला ओतून घेतलं की त्यामध्ये थोडंसं 2 ते 3 थेंब इथे पाणी घालायचं. तर बघा, पाणी घातलं की हे इनो आहे तो एकदम वरती असा फसफस करून येतो. आणि विस्करने ना याला एकदम अशा हलक्या हाताने फेटून घ्यायचं आहे. इनो टाकल्याच्या नंतर आपल्याला हे जे आहे ना, हे बॅटर एकदम हलक्या हाताने फेटायचं. जितकं जास्त आपण फेटवलं जाऊ तितकं ते जे बॅटर आहे ते पूर्णपणे त्यातील हवा निघून जाते. आणि आपलं जे आपण करणारा पदार्थ असतो तो पूर्णपणे फुलत नाही, व्यवस्थित फुलत नाही, मध्येच असा चपटा होतो. त्यामुळे आपल्याला इनो किंवा सोडा टाकल्याच्या नंतर एकदम व्यवस्थितपणे हलक्या हाताने याला मिक्स करून घ्यायचं. तर पाहू शकता तुम्ही किती छान असं हे वरती फुललेलं आहे. तर या स्टेजमध्ये आपल्याला हे हवंय. हलक्या हाताने जितकं छान व्यवस्थितपणे मिक्स करू तितकं एकदम असं फ्लफी होतं. तुम्ही इनो नसेल टाकायचं तरी आपला खायचा सोडा असतो तो सुद्धा इथे वापरू शकता. पण इनोमुळे ना याला खूप छान अशी जाळी पडते, त्यामुळे इनोच घाला. आता ढोकळा मेकरला मी अगोदरच तेल लावून ठेवलं होतं. तर सगळे हे यामध्ये ओतून घ्यायचं. सगळं बॅटर यामध्ये व्यवस्थितपणे ओतून घेतलं. तुमच्याकडे असा ढोकळा मेकर नसेल तर एखादा आपला कुकरचा डब्बा असतो किंवा छोटंसं पातेलं असेल, त्या पातेल्याला तेल लावून सुद्धा तुम्ही हे बॅटर त्यामध्ये ओतू शकता. पण माझ्याकडे ढोकळा मेकर होतं त्यामुळे मी यामध्ये ओतून घेतलं. आता एकदा त्याला थोडंसं टॅप करायचं. आणि आता कढईमध्ये मी पाणी अगोदरच गरम करायला ठेवलं होतं. पाणी पण छान गरम झालेलं आहे. पाण्यातून सुद्धा छान वाफ निघत आहे. आता हे जे ढोकळा मेकरमध्ये आपण बॅटर ओतून घेतलं ते यामध्ये ठेवून घ्यायचं आहे. ही जी कढई आणि ढोकळा मेकर आहे ते एकच आहे, त्यामुळे ढोकळा मेकर यामध्ये व्यवस्थित बसतं. आणि हे ठेवून आपल्याला यावर झाकण ठेवून कमीत कमी 15 ते 20 मिनिटं कमी गॅसवर छान असं वाफून घ्यायचं. आता 20 मिनिटानंतर मी चेक करत आहे. मी 5 मिनिटं जरा थोडंसं जास्तच ठेवलं होतं, कारण टायमिंग थोडासा कमी जास्त होऊ शकतो. तर 20 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता किती छान हे फुललं गेलेलं आहे एकदम व्यवस्थितपणे. आणि काय करायचं, आपण जसं हे वाफवायला ठेवलंय त्याच्यानंतर आपल्याला अधूनमधून ओपन करून अजिबात बघायचं नाही. जर आपण अधेमध्ये त्याला ओपन करून पाहिलं तर त्यामध्ये पूर्णपणे हवा जाते आणि ते जे आपलं बॅटर असतं फुलायचं ते फुलत नाही, खाली तळाला जाऊन बसतं, म्हणजे असं चपटं होतं आणि पूर्णपणे आपला जो पदार्थ असतो तो बिघडून जातो. त्यामुळे ही स्टेप लक्षात ठेवायची. कधी कधी ना आपल्या बायकांना अशी घाई असते ना, एखादा पदार्थ आपण वाफायला ठेवला किंवा बेक करायला ठेवला तर तो आधीमध्ये उघडून बघायची आपल्याला एक सवय असते. पण ती सवय आपल्याला थोडीशी कंट्रोल करायची. जेव्हा केव्हा आपण वाफवलेला पदार्थ बनवत असेल किंवा एखादी बेकिंगचा पदार्थ बनवत असेल, केक किंवा ढोकळा, त्यावेळेस आपल्याला थोडेसे पेशंट ठेवायचे आणि थोडंसं त्याला टायमिंग देऊनच त्याला व्यवस्थितपणे वाफवून किंवा चांगला बेक होऊन द्यायचं. जितका आपण त्याला टाइम देऊ तितका तो पदार्थ एकदम छान आणि व्यवस्थित होतो. चला, आता तुम्हाला ही तर टिप्स कळलीच असेल. आता इथे मी कढईमध्ये तेल टाकून घेतलं होतं. त्यामध्ये मोहरी टाकली, मिरची, कढीपत्ता टाकून घेतलं आणि पाणी टाकलं. पाणी टाकल्याच्या नंतर त्यामध्ये टाकून घेतली होती थोडीशी साखर आणि लिंबू पण त्यामध्ये घालून घेतलं आणि त्याला चांगली एक उकळी काढून घेतली. आता जे आपण मगाशी बेक करायला ठेवलं होतं
ते एकदम छान व्यवस्थितपणे बेक झालं. त्यानंतर मी त्याला थोडंसं थंड करण्यासाठी बाजूला ठेवून दिलं. थंड झाल्याच्या नंतर याला आपण आता कट मारून घेऊया. तर एक एक करून मी कट मारून घेत आहे. तुम्ही पाहू शकता कट मारताना सुद्धा किती छान असा फ्लफी, एकदम असा सॉफ्ट स्पॉन्जी आणि मार्केटपेक्षा एकदम असा सुपर टेस्टी, त्याचबरोबर एकदम असा स्पॉन्जी हा पदार्थ झालेला आहे. आता हा पदार्थ कुठला ते तुमच्या देखील लक्षात आलं असेल, मी त्याचं आणखी नावही घेतलं नाही. तर हा पदार्थ आहे खमंग ढोकळा. तर हा जो ढोकळा ना एकदम असा जसं काय मार्केटमधून विकत आणलाय असा झाला आहे. जे आपण तडका तयार करून घेतला तो पण यावर सगळा टाकून घेतला आणि वरतून अशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतली. तुम्ही पाहू शकता किती छान झाला आहे. एकदम असा कापसासारखाच मऊ लुसलुशीत, जसं काय मार्केटमधूनच आत्ता विकत घेऊन आलो आहोत. एकदम असा जाळीदार मऊ स्पॉन्जी झाला आहे. जिभेवर टाकताच विरघळणारा आपला घरच्या घरीच मार्केटसारखाच ढोकळा बनवून तयार झाला आहे. कोणी म्हणणार पण नाही हे घरी बनवला आहे. तुम्ही सुद्धा एकदा माझी पद्धत वापरून करून बघा, तुमचं सुद्धा परफेक्ट होईल. रेसिपी कशी वाटली, आवडली असेल तर एक लाईक सबस्क्राईब नक्कीच करा.